आपल्याला डायबिटीसचं निदान झालंय का? डोक्यात सगळ्यात पहिल्यांदा हा विचार आला असेल, की आता मला आयुष्यभर गोळ्या घ्यायला लागेल. पण गोळ्या सुरू करण्याच्या आधी एकदा आम्हाला भेटून बघा. कारण आपण जी औषधं घेतो डायबिटीसचं निदान झाल्यानंतर दिल्या जाणाऱ्या गोळ्या म्हणजे हायपोग्लायसेमिक एजंट किंवा इन्शुलिन हे तुमची वाढलेली शुगर फक्त 24 तास नियंत्रणामध्ये आणू शकतं. ह्या गोळ्यांचा किंवा इन्शुलिनचा रोल तुमचं जे स्वादुपिंडाचं जे कार्य बिघडलेलं असतं, इझलेट सेल ऑफ बीटा पॅनक्रियाज ह्या ज्या इन्शुलिन सिक्रेट करतात, तर ह्याच्यामध्ये बिघाड झालेला असतो आणि होमिओपॅथीच्या शास्त्राप्रमाणे डायबिटीस हा एक ॲटोमिन आजार आहे, की ज्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार होतात, की ज्या आपल्या आपल्या शरीरातून तयार झालेलं इन्शुलिन निष्क्रिय करतात. तर होमिओपॅथीमध्ये आपण मुळावरच घाव घालतो आणि शुगर का वाढली आणि आपल्या शरीरामध्ये ॲटोमिटी का तयार झाली, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर त्याला होमिओपॅथीची औषधं सुरू केली, तर तात्पुरती शुगर न कमी येता पॅनक्रियाचं काम सुधारून आपली कायमची शुगर बरी होऊन नियंत्रणात राहते. होमिओपॅथीच्या औषधाचा कोर्स एकदा पूर्ण केल्यानंतर तुमची शुगर पूर्ण नियंत्रणात राहते आणि त्यानंतर तुम्ही आयुष्यभर पथ्य आणि व्यायाम ह्या 2 गोष्टी पाळल्या तर तुमचं पूर्ण जीवन हे ड्रगलेस असणार आहे. होमिओपॅथीनं मुळापासून डायबिटीस नाहीसं होतं. मधुमेहासाठी म्हणजे डायबिटीससाठी आपल्या अजून काही शंका असतील तर मी दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करू शकता.